नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 23व्या भागाला सुरुवात करतो आहोत. श्रीमद भागवताचा 5वा अध्याय पूर्ण होत होता. या अध्यायाचा विषय होता वसुदेव देवकीचा पुत्रमोहाचा विलय. एकनाथांनी तो अत्यंत रसाळपणे आणि तन्मयतेने वर्णन केला. जणू काही ते स्वतः हरिपंडिताच्या मोहावर विजय मिळवत होते. विषयाचा आणि अध्यायाचा उपसंहार करताना सद्गुरू स्मरण करून ते म्हणाले, स्वये वावडी करून पूर्ण तिसी उडविजे जेवी आपण, मग उडालेपणे जाण आपल्या आपण संतोषीजे. आपणच पतंग तयार करून उडवायचा व तो उंच उडाल्याचा आनंद व्यक्त करायचा. त्याप्रमाणे माझे सद्गुरू मजकडून ग्रंथार्थ बदवून घेत आहेत व श्रोत्याच्या मिशाने तो ऐकून संतोष झाल्याचे सांगत आहेत. सद्गुरूच्या कृपाप्रसादाला स्मरून त्यांनी अध्यायाची समाप्ती केली. पांडुरंग हरी वासुदेव हरी हा जय जयकार करून आरती झाली व प्रसाद वाटप झाले. काशीहून दोघेजण आपणास भेटायला आले आहेत. हा निरोप मिळताच नाथ व्यासपीठाहून उठले. ते उद्धवाला म्हणाले, आलेल्या अतिथीचे स्वागत कर. त्यांना हातपाय धुवायला पाणी देऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायला सांग. तर मी सोवळं बदलून येतोच. काशीचे पाहुणे म्हटल्यावर गिरिजाबाई व एकनाथ दोघांनाही वाटले की हरीचे क्षेमकुशल सांगायला ते आले असावेत. पाहुणे आत आले. त्यांनी विजयी पांडुरंगाचे दर्शन घेतले. प्रवचन सोहळा आल्याबरोबर पाहिलाच होता. त्यामुळे ते भारावले व नाथांची वाट पाहत जाजमावर बसले. एकनाथ स्वतः वेळणीत गुळाचे खडे आणि पाण्याच्या तांब्या भांडे घेऊन तिथे आले. त्यांचे भारदार शरीर, तेजपुंज चेहरा आणि भावपूर्ण दृष्टी पाहताच पाहुण्यांना त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. दोघे चटकन उठले आणि त्यांनी नाथांना नमस्कार केला. आपल्या भावमधुर शब्दात नाथांनी क्षेमकुशल विचारले व पैठणला येण्याचे प्रयोजन विचारले. एक जण म्हणाला, आम्ही आपणास काशीस घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. मला घेऊन जाण्यासाठी? का बरं? हरीकडची सारी जण क्षेम आहेत ना? त्याला काही नड अडचण नाही ना? नाथ काळजीच्या स्वरात म्हणाले. कोण हरी? ते आम्हास ओळखत नाहीत. आम्ही तर तिथल्या फार मोठ्या मठाधिपतीच्या आज्ञेने इथे आलो आहोत. दुसरा म्हणाला. काशी क्षेत्रातले मठाधिपती? त्यांचे माझ्याकडे काय काम निघाले? काही कल्पना? नाथांनी भराभर प्रश्नामागून प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांना संभ्रम पडला होता, पण उलगडा होत नव्हता. महाराज, सारं काही सविस्तर सांगतो. पहिला इसव उपवस्त्र सारखं करीत म्हणाला, आपण फार लांबून आलेले आहात, तेव्हा प्रथम आंघोळ करून फराळ करा, विश्रांती घ्या, मग सारी हकीकत सांगा. नाथ म्हणाले. तिथेच बाजूला उभ्या असलेल्या गिरिजाबाईंची निराशा झाली होती. कारण हरीकडून काहीच सांगावं नव्हता. त्यांना वाटले, उगाच जीव अदांतरी ठेवण्यापेक्षा पाहुण्यांचे म्हणणे तरी ऐकून घ्यायचे. मागाहून त्यांची विश्रांती झाली असती की. मंडळी खरंच दमली भागली होती. पण मठाधिपतीचा हुकूम पाळणे भाग होते म्हणून आधी नाथांना निरोप सांगून ते विसावणार होते. त्यांना वाटले, हे महाराज खरंच दुसऱ्याच्या मनाची काळजी वाहणारे दिसतात, म्हणून तर त्यांना आमचे कष्ट समजले. अशी परांतरे जाणणारी किती माणसे असतात. त्या आपल्या मठाधिपतीने आपली मने अद्याप जाणली नाहीत. स्नान फराळ झाल्यावर श्रमपरिहार झाला. सायं संध्येसाठी नाथ गंगेवर गेले. ते अद्याप परतले नव्हते, म्हणून पाहुणे हातपाय ताणून विश्रांती घेत बसले होते. सायंकाळची आरती झाली. रात्रीच्या धान्य फराळाला अद्याप थोडा अवकाश होता, म्हणून नाथ त्या दोघांजवळ आले व जाजमावर बसत म्हणाले, आता तुमच्या येण्याचे प्रयोजन सांगा. किंचित उग्र नजर असलेला इसम दाढी कुरवाळीत म्हणाला, आपण श्रीमद भागवतावर टीका लिहिली आहे असे आमच्या मठाधिपतींना कळले आहे. नाही, अजून लिहून पूर्ण झाली नाही. पण ही वार्ता काशीपर्यंत पोहोचली हे आश्चर्य आहे. यज्ञोपविताच्या किल्लीशी चाळा करीत नाथ नम्रपणे म्हणाले. दुसऱ्या गोबऱ्या गालाचा इसम म्हणाला, कोणीतरी पैठणचा मराठी माणूस गंगेवरच्या मनकर्णिका घाटावर भागवताची मराठी टीका नित्य वाचत असतो. उद्धव समईच्या वाती सारख्या करायला आला होता. तो म्हणाला, महाराज, भागवताचे 2 अध्याय पूर्ण झाल्यावर
इथल्या श्रोत्यांपैकी एक जण ही टीका घेऊन काशीस गेला होता, तोच तो असेल. मनकर्णिका घाटावर येणाऱ्या काही जिज्ञासूंनी त्याचे हे वाचन कुतूहलाने ऐकले व आश्चर्याने थक्क होऊन त्यांनी ही वार्ता मठाधिपतींना सांगितली. मग काय विचारता, गुरु महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी ताबडतोब त्या मराठी माणसाला मठात पाचारण केले व जाब विचारला. नाथ म्हणाले, एवढे रागावण्यासारखे त्यात काय आहे? श्रीमद भागवत सारख्या पवित्र ग्रंथाला असं अपवित्र कुणी केलं? सालंकृताला ही अशी लक्तर कुणी नेसवली? हा पापी नतद्रष्ट कोण आहे? हे असे अपकृत्य करायला त्याचे धाडस तरी कसे झाले? त्याला परवानगी तरी कुणी दिली? तो इसम गुरुच्या शब्दात आणि आविर्भावात सांगत होता. त्या मराठी माणसाने पैठणची सर्व हकीकत, आपले नाव, आपली योग्यता सांगितली तरी गुरु महाराजांनी आम्हाला मुद्दाम तुम्हाला घेऊन येण्यासाठी पाठवले आहे. दुसरा म्हणाला, ते मठाधिपती शास्त्रज्ञ आहेत, दिग्गज विद्वान आहेत. काशी क्षेत्री त्यांचा फार दबदबा आहे. रात्री कीर्तनात एकनाथांनी जाहीर केले की आम्हाला काशीला जाणे आहे. ते फार अगत्याचे आहे, म्हणून उद्यापासून इथले श्रीमद भागवत पुराण बंद करणे भाग आहे. पण ज्यांची इच्छा असेल त्यांनी पुराणाच्या वेळेत येथे येऊन झालेल्या अध्यायांचे पारायण करायला हरकत नाही. हे ऐकताच सर्वांनाच फार आश्चर्य वाटले आणि मानसिक धक्का बसल्यासारखे झाले. हे असे तडकाफेडकी का ठरले? हरिपंडिताचे क्षेमकुशल आहे ना? मला श्री काशी विश्वेश्वराचे आमंत्रण आले आहे, ही माझ्यावर ईश्वर कृपाच नव्हे का? मी विनाविलंब उदयिक यात्रेस निघणार आहे, नाथ म्हणाले. आता नाही म्हटले तरी नाथांचे प्रौढत्व थोडे उताराला लागले होते. त्यामुळे इतक्या लांबच्या प्रवासाची गिरिजाबाईंना काळजी वाटत होती. नाथांनी निक्षून बजावले होते, काशीकर दोघे माझ्या सोबतीला आहेत, तेव्हा येथून माझ्याबरोबर कोणी येऊ नका. नुसत्या पैठणमध्येच नव्हे तर श्रोत्यांमार्फत पंचक्रोशीत वार्ता पसरली की नाथ काशी यात्रेला निघाले. पूर्वी ही यात्रा झाली असून पुन्हा निघाले अशी चर्चाही सुरू झाली. उद्धव व गिरिजाबाई आपापसात बोलत होते. जर या टीकेबद्दल काशी क्षेत्री वादविवाद झाला आणि तिथल्या मंडळींनी आकस धरून नाथांवर बरा वाईट प्रसंग आणला, अगर त्यांना देहदंड दिला तर आपल्यापैकी कोणीतरी जवळ असायला हवे. शांतीसागर एकनाथ आपल्या मताशी चिकटून राहतील पण प्रतिकार करणार नाहीत, तर सारं धीरगंभीरपणे सोसत राहतील. सारी रात्र मंडळी तयारीच्या गडबडीत होती. गोदावरी मुक्तेश्वरासह वडिलांना भेटायला, नमस्कार करायला आली होती. शुभस्य शीघ्रम म्हणून एकनाथ महाराज या दोघा काशीकरांसह निघाले. गाव शिवेपर्यंत पैठणकर मंडळी पोचवायला आली होती. प्रत्येकजण त्यांचे शुभचिंतन करत होता. एकनाथांच्या कार्याला यश चिंतत होता. नाथांनी कितीही निक्षून सांगितले असले तरी गिरिजाबाई व उद्धवाने 2 खात्रीची, विश्वासाची माणसे त्यांच्या मागे रवाना केली होती. गावातले शास्त्री पंडित मात्र आनंदाने उल्हसित झाले होते. आम्ही म्हणत होतो ते त्याला पटलं नाही. आता छान झालं. सोनारानं कान टोचले म्हणजे बरे. आता येईल थोबाडीत मारल्यासारखे तोंड करून. निघताना देवगिरी किल्ल्याच्या दिशेकडे तोंड करून नाथांनी प्रणाम केला. गुरुराया, तुझ्या वाचेने मी बोलतो आहे. या प्रवासाचे श्रेयही तुलाच आहे. मराठी भाषेसंबंधीची ओवी त्यांना वारंवार स्मरत होती. संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासूनही आली. बासनात बांधलेले दिव्य ज्ञान प्राकृतात आणून ते जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम माऊलीने केले. खांदी पताका घेऊन भागवत धर्माचा प्रचार केला, त्याचा पुनरुद्धार केला. आजही त्याच काळची परिस्थिती आली आहे. आसमानी सुलतानीच्या कैचीत प्रजा सापडली आहे. दुर्गादेवीच्या दुष्काळासारखे दुष्काळ, अनियमित निसर्ग ही झाली आसमानी परंपरा. आणि सुलतानी तर काही विचारायलाच नको. जिकडे तिकडे जुलूम, अत्याचार, बळजोरी, बलात्कार, शिवाय धर्मांतराला तर काय राजाश्रयच मिळतो आहे. अशा या अस्थिर परिस्थितीत भागवत धर्माची ससेहोलपट होते आहे. खरा धर्म कोणता याचे संपूर्ण विस्मरण होते आहे. म्हणून तर खऱ्या भागवत धर्माला पुन्हा उजाळा देण्याची नितांत गरज आहे. माझ्या सद्गुरूच्या प्रेरणेने मी एकाकार टीका लिहिण्याचा प्रपंच मांडला. मी कोणताही अधर्म करीत नाही. अगर यामध्ये माझा कसलाही स्वार्थ नाही. जर माझ्या या शुद्ध कार्याआड कोणतेही संकट आले, अगर मला अडथळा निर्माण केला गेला तरी मी जुमानणार नाही.
माझे कार्य मी चालूच ठेवणार. योग्य वेळी मंडळी काशीत डेरे दाखल झाली. त्यांच्या आगमनासाठी लोक फार उत्सुक होते. प्राकृत टीका समर्थपणे लिहिणारा त्यांना पाहायचा होता. संन्याशी महाराजांशी काय व कसा वादविवाद होतो, कुणाचा जय होतो याबद्दल त्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. मनकर्णिकेच्या घाटावर धर्मशाळेत एकनाथांचा मुक्काम झाला. समोर दिसणारी गंगामय्या पाहून नाथ संतुष्ट झाले. त्यांच्या प्रवासाचा शीण नाहीसा झाला. तिच्यात अंघोळ करताना तर एकनाथांची गात्र पुलकित झाली. माते, मला पुन्हा तुझा दिव्य स्पर्श होईल याची कल्पनासुद्धा नव्हती. कोणत्या जन्माची पुण्याई म्हणून मला पुन्हा तुझ्या सन्निध येण्याचा लाभ झाला. तू त्रितापहरिणी आहेस. तुझ्या साक्षीने मी निर्धारपूर्वक सांगतो की मी करीत असलेली एकाकार टीका अत्यंत शास्त्रशुद्ध आहे आणि गुरुकृपानुगृहीत आहे. यात गैर काहीही नाही, आक्षेपार्ह तर नाहीच नाही. पूर्वी पैठणहून 2 अध्याय घेऊन आलेला नाथ शिष्य धावतच धर्मशाळेत आला. त्याने नाथांना साष्टांग दंडवत घातला व रुद्ध कंठाने म्हणाला, महाराज क्षमा असावी, माझ्यामुळेच आपणास त्रास झाला. मी जर मनकर्णिकेच्या घाटावर उघडपणे हे अध्याय वाचले नसते तर आज ही वेळ आली नसती. आपल्या महान कार्यात अडथळा आला नसता. मी तुमच्या सत्कृत्या आड आलो. आपणास काशीपर्यंत येण्यास देहदंड पडला. तो सारं भराभर बोलत होता. आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे त्याला समजत नव्हते. त्याचे डोळे सारखे गळत होते. नाथ महाराज, हे सारे मी मुद्दाम हेतुपुरस्सर केले नाही. हे अज्ञानाने माझ्या हातून घडले. आपण मोठ्या मनाने मला क्षमा करावी. त्याने पुन्हा एकदा नाथचरणी लोटांगण घातले. एकनाथांनी त्याच्या भावनेचा जोश आवरला नाही. तो तसाच बाहेर पडू दिला. त्याचे बोलून संपल्यावर नाथ शांतपणे म्हणाले, हे बघ, असे वाईट वाटून घेऊ नको. तुझ्यामुळे मला काशी यात्रा घडली. तुझे माझ्यावर किती उपकार आहेत याची काही कल्पना तरी आहे का तुला? तो पैठणकर शिष्य अवाक होऊन नाथांकडे पाहू लागला. नाथ त्याच्या पाठीवर आश्वासनात्मक हात ठेवून म्हणाले, मला गंगामय्याचे दर्शन घडले, काशी विश्वेश्वराचे दर्शन घडणारे, शिवाय इथल्या थोऱ्या मोठ्यांच्या गाठीभेटींची संधी लाभणारे. हे सारं तुझ्याचमुळे ना. मग असा शोक का करतोस? शांत हो. एकनाथांच्या अंतरातला पितृभाव जागृत झाला. ते म्हणाले, तुला हरी भेटतो का? तो राहतो कुठे? करतो काय? महाराज, मला तरी अद्याप पावे तो हरिपंडित भेटले नाहीत. नाथ काळजीच्या स्वरात म्हणाले, म्हणजे तो काशीस आलाच नाही की काय? हो, येथे आले आहेत. एवढेच नव्हे तर गिरवाण भाषा विद्वत्वाच्या संबंधाने ते येथे चांगले गाजले आहेत. त्यांची विद्वत्ता विद्वन मान्य झाली आहे. ही पुत्र प्रगती ऐकताच नाथ सुखावले. त्यांची आणि त्यांच्या पाठीमागून आलेल्या 2 पैठणकरांच्या राहण्या जेवण्याची व्यवस्था या शिष्याने स्वतःच्या शिरावर स्वखुशीने घेतली. भुरभुरल्यासारखा पाऊस पडू लागला होता. त्या शिष्याची अंतरीची तळमळ थांबली होती. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी भागीरथीचे स्नान संध्या आटपून नाथ मठात जाण्याच्या तयारीने थांबले होते. बोलावणे येताच ते निघाले. त्या मठाधिपतीचे 300 शिष्य नाथांची फजिती करण्याच्या हेतूने, त्यांची टर उडवण्याच्या हेतूने आधीच येऊन बसले होते. धीम्या पावलाने, मोठ्या अदबीने, ताठमानेने पण खालच्या नजरेने एकनाथ मठात आले. त्यांचा तो सात्विक नम्रभाव पाहून अपमान करायला आलेली ती मंडळी एकमेकांच्याकडे साभिप्राय पाहू लागली. कळत न कळत त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम होऊ लागला. हा कोणीतरी महान महात्मा असला पाहिजे असं वाटू लागलं. एकनाथ महाराज केवळ वेदांतांचे ग्रंथ वाचून वेदांती झाले होते असं नव्हे, तर सद्गुरू कृपाप्रसादाने स्वानुभवाचे आत्मज्ञानही त्यांना प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या मुखावर ब्रह्मज्ञानाचे तेज झळकत होते. त्यांनी स्वतः भागवत ग्रंथातल्या 2ऱ्या अध्यायातल्या 361व्या ओवीत म्हटल्याप्रमाणे, दीप लाविजे गृहाभितरी, तोची प्रकाशे गवाक्षाद्वारी, तेवी मनी प्रगटला श्रीहरी, तोची इंद्रियांतरी भजनानंदू. श्रीकृष्णाचे भक्ती तेज एकनाथांच्या रोमारोमातून प्रकट होत होते. त्यांची अनुपम नम्रता, अचल शांती, अलौकिक स्थिरता इत्यादी गुणविशेषांसह ते काशी क्षेत्री आले होते. त्यांचे व्यक्तित्व प्रभावित करणारे होते. भव्य कपाळ, दुबोटी गंध, कानातली टपोरी भिगबाळी, बोटातले सल्ले, करवती काठी धोतर, पांढरा शुभ्र सैलसर अंगरखा
आणि पांघरलेले डौलदार उपरणे वगैरे भारदस्त पोशाखाचा प्रभाव पडत होता. संन्यासी गुरु अद्याप सभेत आले नव्हते, तर ते आपल्या स्थानी वर्दीची वाट पाहत होते. अत्यंत कोपिष्ठ असलेले संन्यासी शिष्यमुखाने नाथांचे वर्णन ऐकून जास्तच क्रोधायमान झाले होते. एकनाथ गृहस्थाश्रमी असून सुद्धा खऱ्या अर्थाने संन्यासी होते. शांती, दया, तितिक्षा, निरीक्षता, इंद्रिय दमन इत्यादी गुणविशेष त्यांनी आत्मसात केले होते. पण चातुर्थ्याश्रमातले संन्यासी गुरु मात्र रागीट होते. विकारावर त्यांचा काबू नव्हता. ते झटकन अहंकाराच्या, क्रोधाच्या अधीन होत होते. या संन्याशाला एकनाथांसारख्या पाखंड्याचे मुखावलोकन करायचे नव्हते, म्हणून दोघांच्या मध्ये पडद्याची योजना केली होती. मोठ्या नम्रपणे एकनाथांनी पृच्छा केली की संस्कृत ग्रंथावर प्राकृतात टीका न करण्याची कोणती साधक बाधक कारणे आहेत ते आपण विशद करावे. संन्यासी महाराजांकडून अगर तिथे जमलेल्या शास्त्री पंडितांकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. मग वेदांत विषयाचा उहापोह सुरू झाला. 6 शास्त्रांपैकी वेळी एकही शास्त्र एकनाथांवर कुरघोडी करू शकेना. उलट नाथांचा कोटिक्रम पाहून तो यती संन्यासी फिक्का पडला. नाथांची नम्रता ढळली नाही. ते म्हणाले, हे समर्थ श्रेष्ठ स्वामी, मी आपल्या चरणावर सद्भावनेने नतमस्तक आहे. आपण कृपा करून हा पडदा दूर करून मला दर्शन द्यावे. माझ्या ठाई भाव नाही, भक्ती नाही, वैराग्य नाही, ज्ञानही नाही. मी शास्त्रपठन केले नाही, अगर माझे वेदाध्ययनही झाले नाही. मी यथामती कवित्व स्फूर्तीने श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदाचे 5 अध्याय पूर्ण केले आहेत. यतिदेवा, माझ्या एकाकार टीकेचे आपण चांगल्या प्रकारे अवलोकन करावे. त्यात काही दोष दिसल्यास, काही अर्थहीनता आढळल्यास आपण माझीही पंचाध्यायी मनकर्णिका घाटावरून भागीरथीत सोडून द्यावी. पांडुरंग हरी, वासुदेव हरी म्हणून एकनाथांनी बोलणे थांबवले. या भाषणाने एकनाथांच्या निगर्वी विद्वत्तेने श्रोतेच नव्हे तर यती महाराजही खुश झाले. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संन्यासी महोदयांना वाटले, या गृहस्थांच्या बोलण्यात नीतिज्ञानाचे तत्वज्ञान आहे. दोष दिसल्यास ग्रंथ बुडवून टाका असे म्हणणे धार्ष्ट्याचे आहे. आलतू फालतू लेखकाला इतका आत्मविश्वास कधीच नसतो. या क्रोधायमान होणारे यती संन्यासाचा राग शांत झाला होता. त्यांनी आपण होऊन दोघांच्या मधला पडदा दूर केला. त्याबरोबर एकनाथांनी संन्याशाला सर्व भावे वंदन केले. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वानांच्या मते असे ठरले की लिहून पूर्ण झालेल्या पंचाध्यायीची परीक्षा घेतली जावी व त्यासाठी 10 विद्वानांची नेमणूक करावी. तदनंतर 4 दिवस सारख्या सभा होत होत्या. अध्यायाचे वाचन चालू होते, पण दोष काढायला तिळभरही जागा नव्हती. पंचाध्यायी संपूर्ण निर्दोष आहे आणि प्रासादिकही आहे असे सर्वानुमते ठरले. गुरु संन्यासी प्रसन्न झाले. त्यांनी एकनाथांना स्वतःच्या मठात राहण्याची विनंती केली आणि आग्रहपूर्वक श्रीमद भागवतावर प्राकृत टीका लिहिण्याची विनंती केली. हे कार्य काशी क्षेत्रीच व्हावे अशी सर्वांचीच इच्छा होती. हे ऐकताच पांडुरंग हरी, वासुदेव हरीचा जयघोष झाला. तो पैठणकर शिष्य तर आनंदाने नाचायला लागला. त्याचे मन स्वस्थ झाले. निवासस्थानी परत आल्यावर त्याने पैठणची हकीकत विचारायला सुरुवात केली. उद्धव मामा कसे आहेत? गिरिजाबाईंना काशी यात्रेला का नाही आणले? आठवल्यासारखं करून तो म्हणाला, नाथ, आपला श्रीखंड कसा आहे हो? बरा आहे ना? बिचारा किती कष्ट करतो, सारखा आपला कावडी वाहत असतो. श्रीखंड्याचे नाव ऐकताच नाथ मौनावले. त्यांच्या चेहऱ्यावर विविध भाव प्रकट झाले. ते संतपणे म्हणाले, श्रीखंड्या, जसा अचानक पैठणात आला तसाच अचानक तो पैठणातून निघून गेला. आपले पुण्य सरले, दुसरे काय? तेवढ्यात तो शिष्य म्हणाला, नाथ, आपण काल पुन्हा हरिपंडिताची विचारपूस केली म्हणून मी रात्री मुद्दाम त्याचा शोध घेतला, चौकशी केली. एकनाथ उत्सुकतेने म्हणाले, मग लागला का शोध? त्याच्याबरोबर अध्ययन करणारे त्यांचे एक जीवश्य कंठस्थ मित्र म्हणाले की एकनाथ महाराज काशीत येणार ही बातमी हरिपंडितांना कळली तेव्हा त्यांनी तीर्थयात्रेची तयारी केली. हरिपंडित म्हणाले होते, माझ्या वडिलांच्या त्या पाखंडी कार्याला माझा स्वतःचाच कडाडून विरोध आहे. आता बाबा काशीत येणार, त्यासंबंधी वादविवाद होणार, तेव्हा मला उगाच विरुद्ध पक्षात राहून त्यांच्यासमोर जायला नको. शिवाय बाबांचा पराजय ह्या डोळ्यांनी पाहायला नको. त्यापेक्षा मी सहकुटुंब सहपरिवार उत्तरेच्या यात्रेलाच निघून जातो.
सारं वातावरण निवळल्यावर येईन, असं म्हणाला हरी. त्याला मला भेटायची उत्सुकता वाटली नाही. रक्ताच्या नात्यावर सुद्धा त्याच्या अहंकाराने कुरघोडी केली ना. नित्य गंगास्नान घडत असून हृदय आर्द्र झाले नाही ना. चालायचेच, हा ज्याचा त्याचा स्वभाव धर्म. पण तो काशी क्षेत्रात अध्ययन करतो आहे. इथे त्याने गिरवाण भाषा विज्ञत्वात श्रेष्ठ स्थान मिळवलं आहे. इथे त्याचा विद्वान म्हणून गौरव होतो आहे. हे सारे ऐकून मला समाधान प्राप्त झाले. पण त्याच्या आईचे समाधान मी कसे करू? तिने निघताना मला 3-3दा बजावले की हरीला भेटा, त्याला समजावून सांगा आणि येत असला तर आपल्याबरोबर परत पैठणला आणा. माझे डोळे फक्त हरीकडे लागले आहेत. सुनबाईला, प्रल्हाद, मेघश्यामला माझे आशीर्वाद सांगा. तिच्या मातृमनाची तडफड मला पावत नाही. पण मी करणार तरी काय? हरी मला न भेटता तीर्थयात्रेला निघून गेला, त्याला मी काय करणार? गिरिजेचे मन रुजू आहे, पण तिचे सामर्थ्य विलक्षण आहे. पतीसाठी तिने पुत्राची माया दूर सारली. ही खरी शक्ती आहे, म्हणून तर त्या बळावर, त्या आधारावर माझ्या हातून कार्य घडते आहे. अंथरुणावर आडवे होण्यापूर्वी त्यांनी भगवंताला नमस्कार केला. जनार्दन स्वामीचे स्मरण केले. गुरुराया, आज जो माझा जय झाला ती केवळ आपलीच कृपा आहे. मी आपल्या अंकित आहे. आता ह्यापुढचे सारे मार्गदर्शन आपणच या अज्ञानी बालकाला करायचे आहे आणि कार्य करवून घ्यायचे आहे. असं म्हणून एकनाथ शांत चित्ताने निद्राधीन झाले. हा भाग इथेच संपला. हरिओम तत्सत.